सांगितल्याप्रमाणे मी खरोखरच 5 मिनिटांमध्ये माझं बोलणं संपवणार आहे, पण काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या म्हणून मी बोलतो आहे. मला याची कल्पना आहे की आता अतिशय सिलेक्टेड असा मॉब इथे शिल्लक राहिलेला आहे आणि तो महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीने. खरोखर काही मुद्दे जे मांडले गेले आत्ताच्याही कार्यक्रमात, आधीच्या कार्यक्रमात, ते खूपच महत्त्वाचे होते आणि मला या कार्यक्रमाचा उपयोग असा झाला की शासनाने काय करायला पाहिजे याच्या पण काही कल्पना मला याच्यातून मिळालेल्या आहेत. अनेक मुद्द्यावर आम्ही काम सुरू केलेलं आहे. अर्थातच ते काम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपलं काम आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक व्यासपीठाचाच भाग आहे विश्व मराठी संमेलन. या व्यतिरिक्त आपण वेबसाईटच्या माध्यमातून, राज्य मराठी विकास संस्थेच्या यंत्रणेच्या माध्यमातून असे आपण संपर्कात राहूयात. मग हा एक असं सांगितलं गेलं की सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाबतीत वेगवेगळ्या कलाकारांना बोलवायचं असतं आणि मग त्यांच्या काही अधिकृत असण्याची गॅरंटी ही महाराष्ट्र शासनाने घेतली तर सोयीची. फार चांगली सूचना आहे. या दृष्टीने सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आम्ही कला सेतू या नावाचं एक कलाकारांसाठीचं रजिस्ट्रेशनचं पोर्टल हे आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये विविध लोककलावंत आणि फिल्मशी संबंधित कलावंत यांचं रजिस्ट्रेशन असेल, तो नंबर अधिकृत असेल आणि त्याचा आपल्याला उपयोग करता येईल आणि अगदी खेड्यापाड्यातल्या छोट्या कलावंतांना सुद्धा आपण बोलवू शकाल. फिल्म्सबद्दल बराच विषय झाला म्हणून सांस्कृतिक कार्य सचिव या नात्याने मी सांगतो, ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रात सुद्धा मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळणे याचे काही इश्यूज आहेत. ते इश्यूज आम्ही समजून घेतलेले आहेत आणि पुढच्या काही महिन्यात ते इश्यूज आपण संपवतो आहोत. विशेषतः त्याच्यासाठी शासनानेच एक सर्व्हर घेऊन त्यावरती ज्याचे कॉपीराईट्स आमच्याकडे आहेत ते पिक्चर आम्ही उपलब्ध करणार आहोत. नवीन चित्रपटांना तशी फॅसिलिटी देणार आहोत की त्यांनी त्याच्यावरती चित्रपट उपलब्ध ठेवावा आणि जेव्हा जगभरात कुठेही आपल्याला त्याचा शो पाहिजे असेल तेव्हा आपण त्याची जी परवानगी असते लॉग इन होण्याची ती घेऊन तो शो आपण करू शकतो. त्याच्यासाठी चित्रपटगृहच पाहिजे याची आवश्यकता नाही. तर आपण ते डिमिस्टिफिकेशनच करतोय. मला एक असं जाणवलं बरं का, मी माझ्या एका मागच्या भाषणात असं म्हटलं होतो की आपला देश स्वतंत्र झाला 1947ला, 1960ला आपला महाराष्ट्र अस्तित्वात आला. पहिलं काम आपल्याकडे मोठं झालं ते ॲग्रिकल्चरचं, शेतीवरती कॉन्सन्ट्रेशन होतं. त्याच्यामुळेच हरित क्रांती आणि इतर गोष्टी झाल्या. त्यानंतर जे झालं ते पाणी पुरवठा, म्हणजे शेतीसाठी पाणी पुरवठा आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा. त्यानंतर अर्थातच वीज आणि नंतर गुंतवणूक, इंडस्ट्रीज. असे वेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या राज्याने काम केलं आणि आता सध्या जो दौर चालू आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे. आपण महाराष्ट्रात बघत असाल अनेक ब्रिजेस नवीन होत आहेत, रस्ते होत आहेत, कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे आणि मला असं दिसतं की आता कनेक्टिव्हिटी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं सुद्धा एक महत्त्वाचा बिंदू आपलं राज्य गाठतं आहे. मग आता पुढे काय? तर याचं उत्तर मी असं दिलं होतं माझ्या त्या भाषणात की आता याचा पुढचा टप्पा आहे तो सॉफ्ट पॉवरचा. आणि सॉफ्ट पॉवर म्हणजे संस्कृती आणि भाषा. त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र राज्याची जगभर जे काही आपल्याला प्रतिमा उभी करायची आहे ती सॉफ्ट पॉवरच्या निमित्ताने करायची आहे. शासनाची भूमिका त्यासाठी फॅसिलिटेटरची राहील आणि कॅटॅलिस्टची राहील. आणि म्हणून प्रत्येकच देशातल्या त्या महाराष्ट्र मंडळांनी किंवा BMM सारख्या संस्थांनी या सगळ्यांनी आपल्या देशाला काय आवश्यक आहे आणि आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून काय हवं आहे याच्या कॉन्क्रीट कल्पना आम्हाला जरूर सांगाव्यात. त्याचं कारण असं की सरकारी पद्धतीनं एकच योजना काढायची आणि ती सर्व देशांना लागू करायची हे आताच्या काळात योग्य होणार नाही.
कस्टमाइज्ड असायला पाहिजे. आणि आम्हाला जे फॅसिलिटेट करायचं आहे त्यासाठी कोणत्या देशाला काय पाहिजे आहे, कोणत्या कोणत्या क्षेत्रात, याची जर माहिती आम्हाला मिळाली तर आम्हाला ती इनिशिएटिव्ह हाती घेता येतील. ही सगळी चर्चा ऐकताना आणि आपल्या सर्वांशी बोलताना एक जे जाणवलं ते थोडंसं स्पष्टपणे मांडतो आणि माझं बोलणं थांबवतो. काय झालंय, मराठी भाषा आणि संस्कृती याच्याबद्दल बोलताना, विचार करताना, म्हणजे त्याच्या अगदी आर्थिक मुद्द्यापासून, आर्थिक पैलूपासून ते सगळ्याबद्दल बोलताना मला 3 प्रकारचे लोक आढळले. आपण कुठल्या प्रकारात आहोत याचा विचार करा आणि कुठल्या प्रकारात जायचंय याचा पण आपण विचार करावा, म्हणून थोडा मी स्पष्ट बोलणार आहे. एक म्हणजे ज्यांना फक्त आपण पूर्वी जे काही केलेलं आहे संस्कृतीनं, भाषेनं, त्याचा फक्त गुणगौरव करण्यातच फक्त आनंद आणि उत्साह वाटतो आणि ते तेवढंच करतात. म्हणजे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं अमृता ते पैजा जिंके हेच आपण एकमेकांनाच सांगत राहणार. मोठी गोष्ट आहेच ती, पण भूतकाळातली जी कर्तबगारी आहे फार मोठी गोष्ट आहे. त्याच्याबद्दलच बोलत राहणारी अशी काही मंडळी असतात. हा झाला एक प्रकार. ते चांगलंच आहे आणि ते सुद्धा करायला पाहिजे. आपल्या अस्मितेचा तो भाग आहे आणि आपलं मोराल बूस्ट होण्यासाठी ते आवश्यक आहे. पण तो एक भाग आहे, एवढंच मला सांगायचं आहे. दुसरे लोक प्रकार जो आहे ना, तो असा आहे की वर्तमान काळामध्ये त्यांना काहीतरी भविष्य काळात होणार आहे याची चाहूल लागलेली लोक असतात. म्हणजे संस्कृती बाबतीत, भाषेबाबतीत, उद्योगाबाबतीत सगळ्याला लागू आहे. आणि मग त्यातल्या कुठल्या तरी एखाद्या मुद्द्यावरती ते अतिशय प्रभावित झालेले आणि कन्व्हिन्स्ड असतात आणि त्यामुळे ते फक्त तेवढ्याबद्दल आणि तेच करत राहतात आणि बोलत राहतात. ते पण आवश्यक आहे, कारण कमिटमेंट लागते, कन्व्हिन्स्ड असणं महत्वाचं असतं. पण तो एक भाग आहे, ते म्हणजे सगळं नाही. आणि तिसरा जो प्रकार आहे ना, तो मला महत्वाचा वाटतो, त्यात आपण सगळ्यांनी असावं असं मला वाटतं. तो प्रकार असा आहे की जे भूतकाळातलं आपलं वैभव आहे ते लक्षात ठेवायचं. वर्तमान काळात आपल्याला जे इमिजिएट काही आव्हानं येणार आहेत, काही सुधारणा होणार आहेत, त्याच्याबद्दल काही विचार करायचा. पण या सगळ्याच्या पलीकडे ज्याला आपण व्हिजन म्हणतो, ती व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काही मूलभूत काम असं उभं करायचं की जे टिकेल, टिकाऊ होईल. आता टिकाऊ होणं आत्ताच्या बदलत्या काळामध्ये फार अवघड आहे, हे समजून घ्या. म्हणून आपण जेव्हा व्हिजन म्हणतो ना, तेव्हा त्याला फार पैलू असतात. आणि ती व्हिजन जर आपल्याला मोठी करायची असेल तर डायलॉगची तयारी पाहिजे. कित्येकदा आपण समोरच्याचं ऐकताना त्याच्यावर आपल्याला काय उत्तर द्यायचं याचाच विचार करत बसतो, त्याच्यात ऐकणं राहून जातं. आधी ऐकून घ्यायला पाहिजे आणि मग ती व्हिजन तयार. आणि तुम्हाला सांगतो, हे कन्सल्टेशननेच होतं. आणि मी अनेक ठिकाणी सांगतो तसं 780 मध्ये कुवलयमाला नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला. तो उद्योतन सुरी नावाच्या विद्वानाने लिहिला आणि त्याच्यात मराठी माणसाची काही वैशिष्ट्ये त्याने सांगितली होती जी आपल्याला आजही लागू पडतात. म्हणजे त्याने असं म्हटलं होतं की काळी सावळी मंडळी आहेत, धट्ट मुट्ट आहेत, मुट्ट म्हणजे धडधाकट आहे. त्याच्यापुढे तो म्हणतो की अभिमानी आहेत. खरंच आहे, आम्ही अभिमानी आहोतच. त्याच्यापुढे त्याने वर्णन केलंय की ही लोक सहनशील आहेत. तेही खरं आहे. सहनशीलतेचा अर्थ आपण सहिष्णुता असा इथं घ्यायला पाहिजे. पुढचा शब्द थोडासा काय अडचणीचा म्हणू किंवा त्याचं स्पष्टीकरण गरजेचं आहे. तो पुढचा शब्द असा म्हणतो की कलहशील आहेत. आता जो सहनशील आहे तोच कलहशील आहे असं 780 मध्ये उद्योतन सुरी म्हणतोय. याचा अर्थ काय असेल बरं? याचा अर्थ असा की आधी आम्ही सहनशील आहोत आणि सहनशील असताना सुद्धा जे मुद्दे आम्हाला खटकतायत, योग्य वाटत नाहीये, त्याबद्दल आम्ही ठामपणे बोलणार म्हणजे बोलणार. त्या अर्थाने कलहशील. तर विचारपूर्वक भूमिका घेण्याची मराठी माणसाची ही जी काही वृत्ती आहे ती अजूनही कायम आहे असं मला दिसतंय. ही वृत्ती अर्थातच परदेशात गेलेल्या आपल्या सर्व मराठी लोकांच्या मध्ये ती आढळून येते. आणि आता एक मुद्दा मांडला गेला तो खरा आहे की आपण सगळ्यांनी एकमेकांना धरून
नवीन तंत्रज्ञान काय आहे आणि बदलतं जग काय आहे. एकच फक्त उदाहरण देतो की मराठी शाळा चालवणे ही अतिशय चांगली गोष्ट, महत्वाची गोष्ट. बदलत्या तंत्रज्ञानामध्ये त्याचा रेलेव्हन्स किंवा त्याचे नवीन काही पर्याय हे आपण शोधायला हरकत नाही, शोधले पाहिजेत. किंवा आत्ता यांनी सांगितलं की वृत्त हे जे त्यांचं मासिक आहे हे आता त्यांनी ऑनलाईन पण केलेलं आहे. तसंच आपली मुलं कित्येकदा मराठी घरी बोललं जात नाही, तर त्याच्या कानावर मराठी पडण्यासाठी आपल्याला काय काय आयडियाज करता येतील. किंवा मग मी बाहेर बोलत होतो तसं उपक्रमांची काही बँक आपल्याला तयार करता येईल का. अशा प्रकारे आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच आहोत, तुम्ही आमच्याबरोबर राहा. आपण एकमेकांशी संपर्कात राहू आणि असं काहीतरी करू की जगाच्या पाठीवरती मराठी भाषा, मराठी भाषिक याचा जो सन्मान आहे तो निश्चितपणे उंचावला जाईल. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण यशस्वी. थँक्यू. नमस्कार नाशिककर. मराठी मायबोलीच्या या उत्सवाला भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला आणि हे त्याचं एक मूर्तिमंत प्रतीक म्हणजे रावसाहेब थोरात सभागृहात जमलेली ही तारुण्यांनी भरलेली गर्दी पाहून मला प्रचंड आनंद होत आहे. मी कुठलेही कार्यक्रम सुरू करत असताना एक आसन आत्ताच्या तरुण पिढीला सांगतो, ते आसन सगळ्यांनी करायचं आहे. त्या आसनाचं नाव आहे मोबाईल निद्रासन. प्रत्येकाने आपला मोबाईल वर करा, असा माझी विनंती आहे तुम्हाला, वर करा. त्याच्यामध्ये जाऊन हळून एरोप्लेन मोड करा आणि जवळ तुमच्या ठेवून द्या. अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी मोबाईल निद्रासन केलं आणि पुढचा 1 ते सव्वा तास मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टींनी विचलित न होता आपण आज मायबोलीला आणि मराठी भाषेच्या विचार आणि चिंतनाला देऊ, अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नीलमताई आहेत. परिवर्तनवादी स्त्री चळवळीचं वैचारिक मांडणी, लिखाण आणि चळवळीत रूपांतरित करण्याचं काम नीलमताईंनी मागच्या 3 दशकापासून केलंय आणि 2 दशकापेक्षा जास्त त्या विधिमंडळात स्त्रीवादी विचारांचा आणि सामाजिक विचारांचा आवाज त्या उठवत आलेल्या आहेत आणि आता सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या त्या उपसभापती आहेत. त्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करावं. दुसरे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते म्हणजे सांगली इथं जन्म झालेले विश्वास नांगरे पाटील. एक साध्या मराठी कुटुंबातून येऊन प्रशासकीय सेवेतली एक परीक्षा पास करून त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये जी अमिट छाप उमटवली आहे ते बेजोड आहे आणि ते तुम्ही सगळ्या जणांनी पाहिलं आहे. तरुणाईला चांगल्या हेतूनी, चांगल्या उद्देशाने प्रेरित करणं, प्रशासनाकडे जोडण्याचं काम त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून, संवादातून केलेलं आहे आणि सध्या ते अँटी करप्शन ब्युरोचे संचालक म्हणून मुंबई इथं कार्यरत आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. आजच्या परिसंवादाचा जो विषय आहे, मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग. ज्या वेळेला हा विषय माझ्या समोर आला आणि संयोजकांनी मला फोन केला की आपल्याला या कार्यक्रमाला यायचंय, तर मी त्यांना असं विचारलं की तुम्ही इथं युवा वर्गाचा सहभागच का नमूद केलेला आहे, मग तुम्ही महिला वर्ग का नाही घेतला, वयस्कर का नाही घेतले. त्यावर मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंतांनी फार छान उत्तर दिलं. ते असं म्हणाले की त्यांनी विन्स्टन चर्चिल यांचा उल्लेख केला आणि म्हणाले की विन्स्टन चर्चिलनी एकदा म्हटलेलं होतं की तरुणाईच्या ओठी कुठलं गीत आहे ते मला सांगा, मी तुम्हाला त्या तरुणाईचं भविष्य सांगतो. त्यामुळे आता युवा वर्गाची भाषा कुठली ते सांगा, मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. या हेतूने हा विषय आपण घेतलेला आहे. मी सर्वात प्रथम विश्वास नांगरे पाटील साहेबांकडे जाणार आहे आणि मागच्या 75 वर्षाचा आढावा घेत असताना मला जाणवलं ते म्हणजे 60चं दशक हे स्वातंत्र्याच्या सुखांतिकेचं होतं, 80चं दशक हे विद्रोहाचं होतं आणि 2000चं दशक हे मोबाईल युगाचं आलं, तंत्रज्ञानाचं आलं आणि सगळी परिभाषाच बदलली. हे सगळं करत असताना आत्ताची जी जेन झी आहे, ही जेन झी ज्या पद्धतीनं बोलते, वागते, चालते आणि त्यात आपली भाषा कुठंतरी हरवली असं आपल्याला वाटायला लागतं. याला कोण जबाबदार आहेत असं आपल्याला वाटतं? सर्वप्रथम नाशिककरांना माझा सप्रेम नमस्कार.
सन्माननीय नीलमताई या ठिकाणी आहेत, परंतु मला पहिला प्रश्न विचारलेला आहे. जेन झीला विनाकारण दोष देण्यात काही अर्थ नाहीये. कारण ही जी पिढी आहे, मी पाहतोय अत्यंत हुशार, काळाप्रमाणे ती निश्चितपणे बदललेली आहे, परंतु त्यांच्यामध्ये असणारी नवनिर्मितीची प्रक्रिया असेल, त्यांच्यातली क्रियाशीलता असेल, ती वाढलेली आहे. इनफॅक्ट खरं तर माझा जन्म 1973चा आहे, त्याच्या अगोदरच्या पिढीचा आहे, जेन एक्स काहीतरी म्हणतात त्याला. त्या काळात बुद्ध्यांकावरती जास्त भर होता. आजकालचं शिक्षण, सगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम मी पाहिलेले आहेत. माझी मुलं ज्या प्रक्रियेतनं गेले ती मी पाहिलेली आहेत. त्यामध्ये भावनांक, त्याचबरोबर म्हणजे जो बुद्ध्यांक म्हणजे आजकाल IQ म्हणून इंटेलिजन्स क्वेश्चंट म्हटला जातो, भावनांक म्हणजे इमोशनल क्वेश्चंट, सोशल क्वेश्चन, समाजांक काय म्हणता येईल मला माहित नाही, सामाजिक अंक जो असेल तो, ज्याच्यात आपण इतरांशी कसा संवाद साधतो, आपलं व्यक्तिमत्व कसं घडतं, आपण किती समयवरती पोहोचतो म्हणजे वेळेवर पोहोचतो, आपलं चारित्र्य कसं आहे, आणि ॲडव्हर्सिटी क्वेश्चंट, आपण कठीण परिस्थितीमध्ये त्या प्रसंगांना सामोरे कसं जातो, हे अजून चांगलं या जनरेशनमध्ये आहे, या पिढीमध्ये आहे. त्यामुळे ही पिढी, आपण जे देतो तेच असतं ना, म्हणजे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, आणि रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. वा वा, सुंदर. त्यामुळे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. त्यामुळे आपल्याकडूनच या पिढीनं काहीतरी घेतलेलं आहे ना, त्यामुळे दोष कोणाला देणार, तो आपला आहे. निश्चितपणे मोबाईल संस्कृती, तुम्ही आता निद्रा अवस्थेत त्यांना पाठवलं, मी तर बरोबर आणलेला पण नाही आहे, गाडीत ठेवलेला आहे. अमेरिकेतला हा सर्वे आहे की मुलं म्हणजे 12वीचं शिक्षण पूर्ण होईतोपर्यंत 20,000 तास मोबाईलवर घालवत आहेत, मुख्यत्वे इंटरनेटवरती घालवत आहेत. आणि त्यात ते 15,000 खून पाहत आहेत, 12,000 बलात्कार पाहत आहेत, आणि 1,00,000च्या वर पोर्नोग्राफिक क्लिप पाहत आहेत, अश्लील चित्रफिती पाहत आहेत. त्यामुळे तिथले प्रश्न जे आहेत ते आपण पाहतो की शाळेमध्ये जाऊन मुलं फायरिंग करतात, गोळ्या झाडतात, आत्महत्या असेल, अबॉर्शन्स असतील, हे सगळे जे प्रश्न तिथले आहेत ते वेगळे झालेले आहेत. त्यामुळं आज आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या भारतामध्ये आपली कुटुंब व्यवस्था घट्ट आहे, आपली शिक्षण व्यवस्था घट्ट आहे, आणि आपले आदर्श घट्ट आहे. त्यामुळे आपल्याला कुणी काही बिघडवू शकत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. सुंदर. नीलमताई, आता विश्वासजींनी जसं म्हटलं की आपली कुटुंब व्यवस्था, संस्कृती, परंपरा याची नाळ अजून घट्ट आहे, त्यामुळं आपली मुळं हललेली नाही आहेत. परंतु थोडीफार भाषेची भेसळ आणि विचारांची मिसळ ही आता व्हायला सुरू झाली असं वाटतंय का तुम्हाला? विश्व मराठी संमेलनात सगळ्यात प्रथम मी संयोजकांचे मनापासून आभार मानते. सन्माननीय मराठी भाषा मंत्री उदय सामंत, तसंच किरण कुलकर्णी, मिलिंद देवरे, श्री भोसले, अनेक जणांनी या संयोजनात सहभाग घेतलेला आहे. आणि आज जो टाळ्यांचा कडकडाट सारखा होतोय तो पाहिल्यावरती तरुण तरुणींना मिसळ आणि बेसळीकडे जाण्याच्या आधी मला माझी आठवण येते की जी मी तुम्हाला खरी सांगायला पाहिजे की मी पोद्दार मेडिकल कॉलेज मुंबई इथे शिकले, आणि आमचं घराणं तसं नाशिकचंच सगळं. आणि स्थलांतर होता होता मिसळ सर्वांची कधी होते आणि बेसळ कधी होते आपल्याला कळत नाही. आणि कॉलेजमध्ये असताना माझा तर कार्यक्रम जो असायचा तो मी तशी पहिली 5 येत होते, परंतु शेवटच्या रांगेत बसायचं आणि आलेल्या वक्त्यावरती कंटिन्युअस मागून कॉमेंट्री माझी चालायची की आणि कधी ती सांगते किंवा कधी ते थांबतायत याची आमचा ग्रुप वाट बघत असायचा. त्यामुळे अशी नटखट लोक सगळ्याच पिढीमध्ये असतात. आणि मुख्य अभिजित मला असं वाटतं की स्थलांतर ही एक गेल्या शतकाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि स्थलांतरातून एका अर्थाने विकास होतो. स्थलांतरातून जाती, धर्म, गाव
याची मुळं म्हटली तर सुट्टी होतात, पण त्याच वेळेला मनामधले पीळ अधिक घट्ट होतात. विवाह संस्था आणि कुटुंब संस्थेचं तुम्ही बोलाल तर विवाह संस्था आणि कुटुंब संस्था ही परिवर्तनीय आहे, बदल होत गेलेली आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतं की लग्नाचं वय जे 14 वर्ष किंवा 15 वर्ष होतं ते आज लग्नाचं वय सरासरी 19-20 पर्यंत पोचलेलं आहे. पण आजच्या तरुण मुली तर सांगतात की आम्हाला 23व्या वर्षाशिवाय लग्नच करायचं नाहीये. बऱ्याच जणी सांगतात की आम्हाला घाई करायची नाहीये. तरुण मुलगी आहेत, त्यामुळे जेनझी पिढी म्हणून तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय, मला असं वाटतं की मोबाईल हे एक तंत्रज्ञान आहे. इंटरनेट होतं त्याच्या आधी सुद्धा आणि साधा फोन सुद्धा होता. आणि आता आपण मोबाईलकडून हळूहळू ॲडिक्ट का झालोय हा खरा प्रश्न आहे. कशाने आपल्याला व्यसन लागलंय, आणि हे व्यसन म्हणण्यापेक्षा मी तर या मताची आहे की मोबाईल फोन हे एक अतिशय चांगलं वरदान आहे. कारण ज्याच्यामुळे आपण जोडले जातो, माहिती व्यवस्थित पोचते, प्रत्येकाला संगणक घेणं शक्य नसेल तरी त्याचं जगाचं दार उघडलं जातं. पण प्रश्न असा आहे की आपल्या समोर जे गोष्टी येतात त्याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी येणारा आईस्क्रीमच 7 प्लेट खाल्लं किंवा 10 बाउल सूपच प्यायलो तर आपलं स्वतःचा चॉईस आहे, आपला स्वतःचा निर्णय असला पाहिजे की मी काय बघणार आहे आणि काय नाही आहे. आणि भेसळ आणि मिसळीचं बोलाल तर इतकं ते साधं नाही मला वाटत. तर मुलांना अश्लील स्वरूपाचे चित्रण दाखवून किंवा अश्लील स्वरूपाची, ज्याला लैंगिक हिंसा म्हणता येईल, अशा फिल्म तयार करणारे टोळे आहेत. त्यामुळे हा एका मोठ्या, मला असं वाटतं की कटाचा सुद्धा भाग आहे की काय प्रकारचं वाङ्मय, काय प्रकारच्या जाहिराती, काय प्रकारचं साहित्य आपल्या डोक्यावर सारखं मारत राहायचं आणि आपल्याला त्या जाहिरातींचं आणि त्या प्रकारच्या संस्कृतीचं गुलाम बनवायचं, आणि म्हणून आपण किती काळ कोणाच्या प्रभावाखाली राहायचं हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मोबाईल जरूर वापरावा, पण कुठली गोष्ट प्रमाणामध्ये. आणि इथे मला असं वाटतं की समर्थ रामदास स्वामींनी जे सांगितलेलं आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याच्यामधून दुष्परिणाम होतात. आणि म्हणून भेसळ मिसळ, याच्यातली मिसळ ठीक आहे पण भेसळ नको. आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही हे ठरवता आलं पाहिजे. आणि युवा पिढीबद्दल मला एक सांगायचं मुद्दाम, मी महाराष्ट्र टाइम्सच्याही कार्यक्रमाला नुकतीच जाऊन आले. तरुण मुलं मुली जे लिहित आहेत ते त्यांच्या त्यांच्या पिढीचं प्रतीक असतं. आणि त्यामुळे विद्रोहाची पिढी होती. आज बाहेरचा संदर्भ काय आहे? बाहेरचा संदर्भ सगळा आपण बघतोय की, म्हणजे मला कोणाला टीका करायची नाही, पण रुबाबाच्या नावाखाली प्रेम आणि हिंसेचं उदात्तीकरण होतंय. काही ठिकाणी आम्ही बघतोय की प्रेम आणि हिंसा ही दोन्हीही जी आहे ती एकाच हातात हात घालून जातात, ते आपल्याला अनेक वेळेला दिसतंय. आणि म्हणून मला असं वाटतं की तरुण पिढी एक वाक्य विसरलेली नाही की प्रेम करावं, कुणावरही प्रेम करावं, आणि ते प्रेम जे आहे तेच मानवता आणि विवाह संस्था आणि कुटुंब संस्था यांना वाचवणारी चीज आहे असं मला वाटतं. ताई, तुम्ही फार छान म्हणालात. प्रेम करावं आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड व्हायचं, संध्याकाळी सिच्युएशनशिप व्हायची आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकअप करायचं, अशी जी भाषा झालेली आहे ना, तर त्या सगळ्यामुळं मला असं वाटतं की या तरुण पिढीनी नात्याचा जसा विचार करावा लागतो तसा आपल्या भाषेचाही विचार करावा. आणि मी सर्वात शेवटचं वाक्य बोलतो, संस्कृतीचाही विचार करावा आणि तोही आत्ममुग्ध होऊन करावा. अशी वेळ आपल्यावर आलेली आहे. मी पुढच्या प्रश्नावर जायच्या आधी सभागृहात एक प्रश्न विचारणार आहे सर, आणि त्याचं उत्तर आल्यावर मी प्रश्न आपल्या दोघांनाही विचारणार आहे. इथं सभागृहात बसलेले मराठी माध्यमात 1ली ते 10वी केलेले असे किती लोक आहेत? त्यांनी हात वर करा. वा. आता इंग्रजी माध्यमात 1ली ते 10वी केलेले किती लोक आहेत? अच्छा, म्हणजे अजून इंग्रजी अल्पसंख्याक आहे इथे, अजून मराठी बहुसंख्याक आहे. परंतु मी जसं जसं मेट्रोमध्ये जातो तसं तसं मुलापेक्षा मायबापाला मुलांनी इंग्रजी शिकावं. आपल्या मुलाला चांगलं इंग्रजी येतं म्हणजे तो फार भारी बोलतो असं वाटतं, आणि मग मुलगा घरी मराठी, बाहेर इंग्रजी आणि रस्त्यावर हिंदी बोलायला लागतो आणि त्याची भाषा बदलून जाते, हे मी पाहतो. या सगळ्या भाषेच्या या सगळ्या झालेल्या गोंधळाला कोण जबाबदार आहे? पालक का समाजाचा इंग्रजीकडे असलेला ओढा, की ढिगाणी आलेल्या ICSE CBSE शाळांचं आलेलं पीक? याला कोण जबाबदार आहे? विश्वासजी आपल्याला
अभिजितजी, समाज हाचं काम आहे ना, ते आईच्या गर्भात सुरू होत असतं आणि मग शाळेमध्ये, प्राथमिक शाळेत, बालवाडीत, नंतर माध्यमिक शाळेत, त्यानंतर कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये आणि त्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्या व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असते, त्याच्यावर संस्कार होत असतात. आणि संस्कृती म्हणजे आपल्याकडं जो आपण अट्टहास धरतो की माझा मुलगा पहिला आला पाहिजे, हे म्हणजे त्याला स्वार्थी बनवण्याची स्पर्धा आहे असं मला वाटतं. त्यानं इतर काय केलं पाहिजे. संस्कृती म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय आणि विकृती म्हणजे काय, याच्याबद्दल मी वाचलेलं होतं. प्रकृती म्हणजे स्वतःच्या ताटातलं स्वतः खाणं, विकृती म्हणजे दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून घेणं आणि ते खाणं, आणि संस्कृती म्हणजे स्वतः उपाशी राहणे आणि दुसऱ्याला भरवणं, ह्याला संस्कृती म्हणतात. त्यामुळे हे जे आपण शाळा कॉलेजेसमध्ये असणारे संस्कार जे आहेत आणि घरामध्ये असणारे संस्कार, त्या दारबंद संस्कृतीत आपण विसरायला लागलोय. पण हे मी अजून सांगितलं, इथं तुम्हाला वाटलं असेल, अभिजितजींनी ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यांच्या डोक्यात पूर्वग्रह निश्चित होता, मला वाटतंय की इंग्रजी माध्यमातली जास्त मुलं अगदी आहेत. खरंय, मला तसं वाटलं होतं. आणि असं नाहीये. ही मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी, खूप कमी संख्येनं लोक असतात की जे डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे विघटनवादी किंवा समाज विद्रोही अशा विचित्र गोष्टी करणारे असतात. आणि मेजॉरिटी जी असते ती बहुसंख्याक असतात, ते चांगले रचनात्मक आणि होकारात्मकच लोक असतात. त्यामुळे आपलं लक्ष त्या दारबंद संस्कृतीमध्ये, आपण आपलं जर स्वतःचा अंतर्मुख म्हणून विचार केला तर असं लक्षात येतं की आपण पालक म्हणून त्यांच्यावर संस्कार काय करतोय, शिक्षक म्हणून काय संस्कार. पालक म्हणून मी म्हटलं तर आपण गावाकडचं घर विकलेलं असतं, वाडा विकलेला असतो, मुंबई पुण्यात येऊन 1 रूम 2 रूम किचनचा फ्लॅट घेतलेला असतो, तिथं परडं, तुळशीचा कट्टा, अंगण, हे सगळं मुलांना इंटरनेटवरच दाखवावं लागणार आहे, हो. प्रत्यक्षात दिसणार नाहीये. त्यामुळं त्यांच्यासाठी सगळ्या सुखसोयी आम्ही देतोय. टीव्ही, फ्रीज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन सगळं असतं, पण घरात आजी आजोबा नसतात कारण ते जड होतात आम्हाला. त्यामुळं हे संस्कार देणारे घटक कुठं आहेत हा प्रश्न आहे. त्यामुळं भाषा ही संक्रमणशील आहे हो, ती परिवर्तनशील आहे, ती प्रवाही आहे, गंगेसारखी वाहणारी आहे, त्यात बदल होत जाणारच आहे. त्यामुळं आम्हाला ती भाषा ताकदीची, समर्थ रामदासांची निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, काय ताकद. म्हणजे त्या शिवराजांशी आठवावे, जीवित तृणत्व मानावे, इहलोकी परलोकी तरावे, कीर्तिरूपे, काय संदेश होते. त्यामुळं ते प्रौढ प्रताप पुरंदर बनवणारे जे आमच्याकडं संस्कार होते ते वेगळ्या स्वरूपात या ठिकाणी दिसतील. आता तंत्रज्ञान हे खूप हावी झालेलं आहे. त्यामुळे शासन, समाज व्यवस्थेतले वेगवेगळे घटक, शिक्षण संस्था आणि कुटुंब व्यवस्था आणि राजकीय सुद्धा त्यात परिप्रेक्ष्य आहे सगळ्या प्रकारच्या. पण ओव्हरऑल मला असं वाटतं की आपलं जे काही मुलांच्यातली गुणांची किंवा अवगुणांची वाढ आहे ती समाजातल्या अवगुण आणि गुणांना प्रतिबिंबित करते. सुंदर सर, आपण ज्या पद्धतीनं मांडणी केली ती अगदी खरं आहे. भाषा ही प्रवाही आहे, अगदी गंगेप्रमाणे किंवा गोदावरीप्रमाणे. पण आजकाल काय झालंय, जसं गोदावरीत आणि गंगेतही प्रदूषण खूप झालंय, तसं प्रदूषणाचं प्रमाण वाढल्यामुळे पाण्यातही आपल्याला प्रदूषित पाणी मिळतं. तसं भाषेच्या प्रदूषणाची सुरुवात ही शाळेपासून होते की काय, नंतर ती घरात टीव्ही, मोबाईल आणि आजकाल नेटफ्लिक्स तर आहेच आहे, त्याच्या जोडीला फेसबुक आणि नंतर इन्स्टाची रील्सही आलेली आहे. तर नीलमताई, ह्या सगळ्या प्रदूषणाला रोखण्याचं तंत्र खरंच युवा पिढीच्या हातात आहे असं तुम्हाला वाटतं? एक तर मला सांगायचंय की आपल्याकडे संयुक्त कुटुंब पद्धतीचं खूप आपण उदात्तीकरण करतो, पण प्रत्यक्षामध्ये पु ल देशपांड्यांच्या कथा ज्यांच्या किंवा साहित्य लक्षात असेल तर त्याच्यामध्ये चौकोनी चेहऱ्याचं कुटुंब मांडलेलं आहे की हळूहळू कुटुंब चौकोनी चेहऱ्याची झाली की ज्याच्यामध्ये आई वडील आणि मुलं एवढीच. त्याच्यानंतर ते त्रिकोणी कुटुंब झालेले आहे पुढे. आणि आता तर तुम्ही जे म्हणता तसं काही जण म्हणतात लिव्ह इन मध्ये असणारे लोक किंवा पती पत्नी की आम्हाला मुलंच नकोय अशांची सुद्धा संख्या वाढते. लग्नच नको म्हणतात. नाही म्हटलं लिव्ह इन म्हणजेच ते लग्न नको म्हणतात, बंधन नको म्हणतात. तुम्ही एक दुसरी पण भाष्य केलं की कोणाची मैत्री लगेच दिवसा होते मग लगेच तुटते.
आता काय माहितीये का, कोण कशा पद्धतीने बघतं ना, आता ते झेपलं पाहिजे त्याला. कारण होतं कसं की म्हणणं सोपं आहे फार, पण त्याच्यानंतरचे मग जे काय परिणाम होतात ते विचार करायचे का नाही करायचे ज्याचे त्यांनी ठरवायचं. परंतु कुटुंबामध्ये संवाद नसल्याचा सुद्धा तुम्हाला परिणाम वाटतो. आणि कुटुंबातला संवाद नाहीये याला एक कारण असं की आपण मुलांवरती प्रचंड दबाव टाकतो की तुला एवढे मार्क मिळालेच पाहिजेत, ज्याचा उल्लेख केला. दुसरं म्हणजे आपले आई वडील विसरून जातात की आपल्याला किती मार्क मिळत होते. आणि मुलींच्या वरती इतका तणाव त्यांनी टाकलेला असतो की तुला हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. दुसरं मला अभिजित कळत नाही की 25-25, 15-15 असे क्लासेस मुलांच्या पाठी लावलेले असतात. कराटे, नृत्य, हिंदी, इंग्लिश, स्केटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि त्या प्रत्येकात त्यांनी पहिलं आलं पाहिजे. याच्यामुळे ती मुलं मशीनपेक्षा, एखाद्या यंत्रापेक्षाही जास्त काम करत असतात. आणि कुटुंबामध्ये खरं सांगायचं तर लोकशाही अजिबात नाहीये. जरी आपण म्हटलो तरी सुद्धा अजूनही मनात तेच आहे की आम्ही आमच्या आईवडिलांसमोर बोलत नव्हतो. आणि दुसरं मला एक कळत नाही की बाबांची भीती का दाखवतात. प्रत्येक वेळेला आईला वेळ येते तर मी बाबांना नाव सांगेन. म्हणजे बाबा नावाचा एक प्राणी, कुठेतरी एक दहशत करणारा, म्हणजे पोलिसांसारखं म्हणत नाही मी, परंतु असा कुठेतरी आहे. तुम्ही नाही आहात पण सांगते, असं आहे. असं लहानपणापासून मुलांवर संस्कार होतात. आणि आई म्हणजे बडबड 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 करते. आता या सगळ्यामध्ये जेव्हा मुलं स्वतःचा अवकाश शोधायला लागतात की मला काय करायचंय, तेव्हा 5व्या-7व्या वर्षीच माझा अंदाज असा आहे की मुलं कान बंद करून घ्यायला शिकतात. की घरात गेलं की साधारण फारसं काही ऐकायचं नाही. मुलींना सवय लावलेली असते, मुलांना छोटे असताना सवय लावलेली असते आई वडिलांनी की सगळं घरी गेल्यावर सांगायचं. पण हळूहळू ती मोठी झाली की त्यांचे मित्रमैत्रिणी बदलतात आणि तो संवाद सुद्धा संपतो. दुसरं तुम्ही मला एक सांगा की आपल्या समाजाला आपण राज्यघटना म्हणतो, सगळे आपण विकासवादी म्हणतो स्वतःला, पण मुलींना स्वतःचा पार्टनर, स्वतःचा सहचरी, स्वतःची पत्नी किंवा स्वतःचा पती निवडायचं स्वातंत्र्य खरंच किती घरांमध्ये आहे? नाहीये. नाही, आता प्रमाण वाढलंय. नाही, प्रमाण वाढले नाही. अभिजित, काय माहितीये का, आपण एक लक्षात घ्या की ज्या देशामध्ये ऑनर किलिंग होतं तिथे आपण प्रमाणाचा प्रश्नच नाहीये. एक जरी ऑनर किलिंग जिथे होतं की मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून त्या ठिकाणी. आणि दुसरं म्हणजे मला शेकडो आमची मुलींची मित्रमैत्रिणी माहिती आहेत की दुसऱ्या प्रांतीयाशी लग्न केलं, दुसऱ्या प्रांताची सून आणली. हे स्वीकारणारे जसे लोक आहेत तसे स्वीकार न करणारे पण भरपूर लोक आहेत. पण आयडियली स्पीकिंग, अगदी आपण म्हणजे मराठी संमेलन आहे पण आदर्श म्हणून आई वडील म्हणतात की तू कर आता लग्न, पण तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आम्ही स्वीकारतोय. पण ते खुश नसतात. म्हणजे इतके आपण एका चौकटीत अडकलेले आहोत. त्यामुळे आपण एका बाजूला विश्वाचा विचार करतोय, एका बाजूला मराठीचा विचार करतोय, आणि आपल्या मनावरचा जो संकुचितपणा आहे तोच संस्कार आपण मुलींवर देतोय. आणि म्हणून जातीमध्ये समाज जास्त विभाजित होत चाललेला आहे आणि जातीय द्वेष व्हायला लागलेला आहे. मी मोटरसायकलवरती सुद्धा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या लावलेल्या बघते, त्याला हृदयावरती घाव झाल्यासारखा वाटतो की आम्ही आमची जात कपाळावर लिहूनच सगळीकडे वागायचंय का. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण प्रागतिक होऊ, समाज बदलत जाईल, पण अजून ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशिवाय देश एकात्म होणार नाही. आणि देश एकात्म होणार नाही तेव्हा आपण विश्वात जरी गेलो तरी हळूच माणूस विचारतो तुम्ही कुठल्या प्रांताचे आहात, आणि अर्ध्या तासाने काही वेळेला न लाजता विचारतो तुम्ही कुठल्या जातीचे आहात. आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यांच्या वरती संस्कार तरुण मुलांवरती जुन्या पिढीकडूनच होत आहेत, आमच्याच सारख्या पिढीतून होत आहेत. आम्ही खूप बंड केलं म्हणून मला विद्रोह करणं, बंड करणं याचा संदर्भ आता नाहीये. आणि मग मुलं त्यांना जे अवकाश मिळतात त्याच्यामध्ये ते बंड करतात की आम्ही हेच खेळ खेळणार, आम्हाला याच शाळेत जायचंय, आम्हाला याच कॉलेजमध्ये जायचंय. आणि खूप पालक असे पण आहेत की जे मुलाची काय इच्छा आहे किंवा मुलीची काय इच्छा आहे त्याप्रमाणे ते जगायला स्वातंत्र्य देतात. पण शेवटचा या प्रश्नावरचा मुद्दा की आजकाल मुलींना हे जे शब्द आहेत ना की कशी दिसतेस तू, याच्यावरून होणारे प्रतिक्रिया, कसा तू दिसतोस, तू कसा बावट छाप आहेस, किंवा बुलिंग जो इंग्लिशमध्ये शब्द आहे, मागे लागणं, एखाद्या माणसाची टोळधाड करणं, त्या मुलीला एकटं पाडणं, याच्यामुळे ती मुली बाहेरचं जग सामोरच जाऊ शकत नाहीत अनेक वेळेला. आणि तिथे पालकांच्या संवादाची आणि मित्रमैत्रिणींची खूप गरज असते असं मला वाटतं. आणि म्हणून मी असं म्हणेन की युवा पिढी जी आहे ती बिघडली वगैरे असं मला अजिबात वाटत नाही. फक्त बाहेरचा संदर्भ बदलल्यामुळे त्यांची संवादाची परिभाषा बदललेली आहे. आणि ही संवादाची परिभाषा बदललेली जी आहे त्याच्यामध्ये बदलतेच काळानुसार भाषा. आता तुम्ही बघा, जुनी नाटकं काढा सगळी, त्याच्यातली भाषा आज आम्ही बोलायला लागलो विधान भवनात तर आम्ही वेडे वाटू लोकांना. त्यामुळे भाषा दर
10 वर्षांनी बदलत असते. आणि भाषेचं शुद्धीचं तुम्ही जे म्हणताय ना, ते आता सगळ्यांनी आपला हा सिद्धांत धुडकावून लावलेला आहे की शुद्ध बोलायला पाहिजे म्हणून. कारण अशुद्ध म्हटलं तरी त्याची भावना कळते आपल्याला. आणि बघा अभिजित, जेव्हा आपल्याला गरज असते ते आपल्या घरती आलेल्या भांडीवालीची भाषा आपल्याला बरोबर कळते. हो. म्हणजे गरज असली की अशुद्ध असली भाषा तरी चालते, पण काम गोड असतं. आणि म्हणून मला असं वाटतं शुद्धतेकडे जाण्याचा प्रयत्न करावा, पण शुद्धतेचा अवडंबर असू नये. अगदी बरोबर आहे. तुम्ही फार समर्पक शब्दामध्ये मांडलाय. आपण एक चांगला मुद्दा म्हणला की या पिढीची भाषा कुठली. मी विचार करत होतो सर की या पिढीची भाषा मराठी आहे, इंग्रजी आहे, इंग्लिश आहे, मिंग्लिश आहे, इमोजीची आहे का चित्राची आहे. मी जेव्हा मोबाईलवरचे संवाद बघतो तर काय पाठवलंय हे मला माझ्या मुलाला विचारावं लागतं. बाबा हे माझ्याच मित्रांनी पाठवले पण मला कळत नाही. कारण ते बोलताना असे शब्द खातात. मला वाटतं कधी कधी भूक लागते म्हणून खातात आणि पुढचा संवाद कळत नाही. हे जसं इंग्रजीत लिहिताना होतं तसं मराठीत लिहितानाही होतं. भाषेतून संवाद आणि संवादातून भावना पोहोचवणं हे भाषेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. परंतु जर आपण संवाद करताना भाषेची परिभाषाच बदलली आणि व्याकरणच गहाळ करून टाकलं तर भाषा उरेल कुठं, हा माझा प्रश्न आहे. अभिजितजी, तुमचा आग्रह जो आहे तो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अशा पद्धतीचा आहे. परंतु ताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण खूपच अवडंबर करायला नको, आग्रह धरायला नको. शुद्धता जसं ताईंनी सांगितलं परंपरेप्रमाणे संत पंत तंतांची त्यावेळची भाषा प्रभावी आहे, निश्चितपणे आहे, पण ती आज पूर्ण बदललेली आहे. माझे वडील मोडी स्क्रिप्टमध्ये लिहायचे, मोडी लिपीमध्ये लिहायचे. म्हणजे ते 4थी शिकलेले होते, मोडीत सही, मोडीत भाषा असायची. म्हणून आता मोडीत लिहिलं तर आपल्याला कळेल का? हळूहळू परिवर्तन होत राहणार आहे. खूप छान इंग्रजीतली प्रार्थना आहे. गॉड ग्रँड मी द सिरिनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं धैर्य मला दे. ज्या बदलू शकतो ते बदलण्याचं सामर्थ्य मला दे. आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाहीये या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शान पण मला दे. सुंदर सुंदर. पिढीप्रमाणे या गोष्टी पाहिल्यात. मी अजून का म्हणतो, कारण मी 3 रेव पार्ट्यावर रेड केला. मॅडम नी त्यावेळेला खूप सपोर्ट केलं. पुण्यामध्ये मी ज्यावेळेला सिंहगड पायथ्याशी रेड केली, आमचे फुलारी म्हणून डीसीपी होते पुणे सिटीमध्ये, आता ते आयजी कोल्हापूर आहेत, त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिलेली होती. तर ते मी ज्यावेळेला इंटरनेटवरची भाषा पाहिली त्यांची, ती मला काहीच कळत नव्हतं. म्हणजे कम्युनिकेशन वेगळ्याच पद्धतीचं होतं. ते 2007ची गोष्ट मी सांगतोय. विल सेलिब्रेट LSD कलर. LSD म्हणजे लिसर्जिक ऍसिड, हे मला नंतर कळालं. म्हणजे जे मेथॅम्फेटामाइनची MDMA ची वेगळी रूपं, स्पीड बॉल्स, ही भाषाच कम्प्लीट वेगळी आहे. सायबर क्राईमची आज जी भयानक स्वरूपाचा सायबर क्राईम आता वाढतोय, म्हणजे तोही आपण आटोक्यात आणू निश्चितपणे. पण $6 ट्रिलियन म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था, ऑनरेबल प्राईम मिनिस्टरचं स्वप्न आहे की $5 ट्रिलियन पर्यंत जावे, $5 अब्ज पर्यंत जावी. परंतु ही क्राईम मधला जो टर्न ओव्हर आहे तो $6 ट्रिलियन आहे. आणि पहिल्यांदा त्यांनी ड्रग्सच्या सिंडिकेटला ओव्हरटेक केलेला आहे. त्यामुळे हे विश्व आहे ना, ते कम्प्लीट वेगळं आहे. त्यामुळे ह्या विश्वातली जी भाषा आहे, रेव मधली भाषा आहे, म्हणजे उच्च वर्गातली भाषा आहे, मध्यम वर्गातली भाषा आहे आणि कनिष्ठ वर्गातली भाषा आहे, ती त्या त्या टप्प्याने बदलतीये. त्यामुळे ती जी म्हणजे मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे ती शुद्धता ती प्रत्येक वेळेला बदलत जाणार आहे. म्हणजे मी तर आग्रह करत नाहीये, म्हणजे माझ्या मुलांची भाषा आणि माझ्या भाषेत प्रचंड फरक आहे, त्यात ताणतणाव होतो. आणि मगाशी जो विषय आला की आपण स्वातंत्र्य, माझी मुलं माझं बिलकुल ऐकत नाहीत. म्हणजे मला असं वाटत होतं की माझ्यासारखं त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करावी, पण माझ्या मुलीनं BSc फायनान्स केलं, त्यानंतर तिनं LLB फायनल इयरला आता आहे, आणि आता माझ्याकडे आली की मला शेती करायची. वा, सुंदर. म्हणजे बाबा आपल्या आडनावातच नांगर आहे, त्यामुळे नांगर आपला शेती
शेती कर. आणि तिनं ती शेतीचा 5 एकर मध्ये प्रयोग क्लायमेट कंट्रोल आहे म्हणजे पॉली हाऊस मधली शेती पण सुरू केली. त्यामुळे अशी मुलं इनोव्हेटिव्ह आहेत. म्हणजे इनोव्हेशन इन हेड, कम्पॅशन इन हार्ट, पॅशन इन द बेल अँड विजन इन द आईज. त्यामुळे मला वाटतं मुलांना मुलगा तो अंबानी शाळा मॅडमना माहित आहे की सगळ्यात प्रथितीय शाळा आहे. तिच्यातली मुलं ही जनरली अमेरिकेतल्या आयव्ही लीग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतात. त्यांनी 10वीत असताना मला म्हटलं की मला अजिबात परदेशात जायचं नाही, मला इथंच डॉक्टर व्हायचं आहे. त्यांनी SSC बोर्डाच्या 11वीला ऍडमिशन घेतलं, 2 वर्ष मोबाईल वापरला नाही, अभ्यास केला आणि MBBS ला त्याला फ्री सीट मध्ये ऍडमिशन मिळाली. तर सांगायचा उद्देश हा आहे की मुलं कर्तृत्ववान आहेत. त्यामुळे या जनरेशनला मी तर दोष मी त्यांच्या बाजूच आहे. सर, मी शुद्धतेचा आग्रह यासाठी धरत होतो की कोकणातला हापूस आंबा प्रत्येकाला खायचा असतो, परंतु गुजरात मधून आलेला केसर हापूस म्हणून जेव्हा विकला जातो तेव्हा ह्या पिढीला कळत नाही की तो हापूस आहे का केसर आहे. तर हे किमान कळावं म्हणून मी शुद्धतेचा आग्रह धरतोय. हे बरोबर आहे. ताई, आता आपण तरुण पिढीकडून थोडं महिलांकडे येऊ. त्याचं कारण असं आहे की आपली भाषा ही मातृभाषा म्हणतो, ती मातेची भाषा असते. आपण बापाची भाषा किंवा पितृभाषा नाही म्हणत. कारण जेव्हा मुलाला बोलता येत नाही तेव्हा आई त्याला बोलत असते आणि तो 2-2.5 वर्षाचा झाला की तो बोलायला लागतो, तो आईचे शब्द ऐकून बोलायला लागतो. तर आता काय झालंय, मी तरुण पिढीचं जेव्हा लग्न झाल्यानंतर मूल होतं तर बघतो, आधी आई त्याला अंगाई गीत म्हणायची, आता मोबाईलवर गीत लागतं. आता मुलगा जेवायला बसला की आई वेगळ्या मोबाईलवर असते आणि मुलगा दुसऱ्या मोबाईलवर असतो. हे चित्र सर्रास सगळ्या मराठी घरात झालेलं आहे. त्यामुळं मोबाईलवर आलेली न कळत जाहिरात सुद्धा तो मुलगा पाहत असतो आणि त्याच्यावर संस्कार होतात. त्याच्यावर कधी कधी स्क्रोल झाला तर नवीन एखादा व्हिडिओ पाहायला मिळतो. त्यामुळं मी एक पाहिलेलं उदाहरण, घरात डोरेमॉन लावून मुलगा जेवायला बसायचा आणि हे सातत्याने 7-8 वर्ष चालू राहिलं तर त्या मुलाला मराठी बोलता येण्यापेक्षा तो हिंदीत बोलायला लागला, कारण तो डोरेमॉन, नोबिता जवळची वाटायला लागली. तर हे सगळं घरातलं वातावरण बदललंय आणि मातेचं मुलाकडचं लक्ष कमी झालंय असं वाटतं का? एकतर जसं कुटुंब छोटं छोटं झालं आणि आपल्याकडे पद्धतशीरपणाने कुठल्या गोष्टीचं जतन आपण संस्कृतीच्या बद्दल बोलतो, पण छोट्या मुलांची गाणी असतील किंवा मुलाला वाढवत असताना दर 5 वर्षांनी संपूर्ण शास्त्र बदलतंय. म्हणजे आता छोट्या बालकांना गोड कमी द्यायचं किंवा मीठ आणि साखर वर्षभर द्यायचंच नाही असं सुद्धा करणारं आणि सांगणारे पालक आहेत. आणि त्याच्यामुळे पूर्वीच्या काळामधली गाणी सुद्धा जी आहेत त्या काही गाण्यांवरती तुम्ही म्हणता ते चित्र बऱ्याच घरांमध्ये आहे, हे खरं आहे की मोबाईलवर दिल्याशिवाय मुलं जेवतच नाहीत म्हणून. परंतु दुसरं असं होतं की आपण जेवणं म्हणजे आपण एक सुलतान आहोत किंवा हुकुमशाह आहोत आणि आपण आपल्या आई वडिलांना खुश करायचं असेल का दुःखी करायचं असेल हे आपण किती जेवतो याच्यावर ठरतं. अशा पद्धतीने सगळी घरातली चर्चा जेव्हा चालू होते तेव्हा छोट्या मुलांच्या पैकी मी असं एका घरात पाहिलेलं आहे की जेवायची वेळ झाली की ते मूल कपाटावर चढून बसायचं की मी जेवणारच नाही आणि मी आई वडिलांनी सगळ्यांनी मिनतवाऱ्या करायच्या की तू खाली ये आणि जेव. तर मला असं वाटतं की थोडक्यात सांगायचं तर गाढवी लाड जास्त चाललेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी. त्यामुळे जे मिळेल ते त्याला द्यायचं, त्याच्यामुळे एक अतिशय मुलं बिघडतात. त्यांना नाही विकायची सवयच राहत नाही. नाही म्हटलं तर आईनी नाही म्हटलं तर वडील हो म्हणतात, आई वडिलांनी दोघांनी नाही म्हटलं तर आजी आजोबा हो म्हणतात. काहीच नाही झालं तर जे आजी आजोबा किंवा मावशी लांब असते ती येऊन ते हो म्हणते. आणि मग काय होतं की 18व्या वर्षी अमुक एक वाहन मला मिळालं नाही की तो मुलगा आत्महत्या करायला निघतो. आणि त्याच्यामुळे लहानपणापासूनच थोडी शिस्त, अगदी ज्याला आपण म्हणतो कठोर शिस्त नाही पण कुठे ना कुठे संस्कार त्याच्यावरती देत असताना आपल्याला जे काही मिळतंय ते अनेक मुलांच्या ताटामध्ये पडत नाहीये, त्यांना दिसत सुद्धा नाहीये. तर कुठे ना कुठे चंगळवादी संस्कृती जी आहे ती सूत्रधार या सगळ्याची मला वाटते की ज्यात या सगळ्या जबाबदाऱ्या पुढे आपल्याला ढकलून द्याव्याशा वाटतायत. आता समाजाचं प्रबोधन करायचा आपण प्रयत्न करतोय सातत्याने, परंतु दुसरं असं होतंय की आपण व्यक्त झालं पाहिजे की आपल्याला काही अडचण आहे असंच वाटत नाही. याला कारण असं की परत काही ठिकाणी इतका वेगाने पैसा आलेला आहे की त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटायला लागतं की आमच्याकडे गाडी आहे चांगली भारी, 4 बेडरूमचा फ्लॅट आहे म्हणजे आपण सगळं आपल्याला कळतंय. तसं नसतं.
त्यामुळे बालसंगोपनासारख्या विषयामध्ये अजून स्वतः समजून घ्यायची खूप गरज आहे. पण अभिजित, माझी सून जी आहे ती बराच अभ्यास करत असते या विषयावरती, आणि तिचं म्हणणं असं होतं की मावशी, आम्ही तुला असं वाटतं की पंचतंत्र किंवा हिसाब नीतीच्या गोष्टी ज्या सांगता त्या किती हिंसक आहेत गोष्टी. मी पण मुलांना हे सांगत नाहीये. म्हटलं का? तर ती म्हणाली, प्रत्येक याच्यात एकाने दुसऱ्याला कसं फसवलं याची स्टोरी आहे. जेवायला बोलवतो, त्याच्यानंतर फसवतो, त्याची हाडं तिथे टाकून देतो. बऱ्याचशा ठिकाणी इतकं कपट कारस्थान आहे की हे मुलांना शिकवावं का शिकवू नये असा प्रश्न मला पडतो. आणि म्हणून मला असं वाटतं की परत एकदा पुनर्भेट. काही आपल्या कथा आहे लहान मुलांच्यासाठीच्या खास. आता त्याच्यामध्ये शेवट जो आहे त्याच्यात त्या मुलाचा मृत्यू झालेला दिसतो. तर आता मी साने गुरुजी कथा मला चालवायचे. नेहमी आम्ही ती सोनसाखळीची गोष्ट आणि मिरीची गोष्ट वाचायचो, मुलांना सांगायचो, आणि आम्हीच रडायचो सांगणारी मुलं जी आहेत ती. तर इतकं दुःखी जीवन मुलांना पण सांगू नये. आणि दुसरीकडे आई वडिलांनी संस्कार मुलांवर कसे करण्याच्या आधी स्वतः आई वडिलांनीच विचार करणं गरजेचं आहे की आपण कशाची सवय मुलांना लावतोय. परंतु दुर्दैवाने चंगळवादी संस्कृतीमध्ये तो एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे की आम्ही आमच्या मुलाला काय देतो वस्तू. आणि तिथे मला दिसतं की ब्रँडेड गोष्टी आम्ही वापरतो हे दाखवणं, त्याचं प्रदर्शन करणं, कुठली न्यूयॉर्कमध्ये दुकानं कुठे आहेत याच्यावरती एकमेकाची लागलेली स्पर्धा. आणि परदेशी जायचं का नाही जायचं हे तर आता तुम्ही सगळ्या विश्वातून आलेले लोक आहात, पण तिथे सुद्धा आपली संस्कृती म्हणजे काय? तर मला असं वाटतं केवळ संस्कृती, खाद्यपदार्थ, त्याचबरोबर वेशभूषा याच्यापुरते नाही आहेत, तर आपण माणसाशी माणूस कसा वागतो याच्याशी त्या संस्कृतीचा जन्म आहे. आणि मराठी लोकांनी आज या विश्व संमेलनामध्ये आपण आलात आणि तुम्ही महिलांचं बोलताय, चांगली गोष्ट आहे, पण पुरुषांचं पण बोलायला पाहिजे बोलूया की त्याच्यावरही बोलू. काय संस्कार आपण करतो त्यांच्यावरती. घरात आलं की जेवण नसलं तर फेकून देणं, म्हणणं सारखं त्या प्रत्येक पदार्थाचं विश्लेषण करणं की तो किती वाईट आहे म्हणून. माझे सासू सासरे म्हणजे विंदा करंदीकर आणि सुमाताईंकडे एक नियम होता की पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं होतं की घरामध्ये आलं की जेवायला बसलं की कुठल्याही जेवायच्या पदार्थावरती टीका करायची नाही. हा सुद्धा संस्कार खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये आपण सन्मान करतो. आणि युवक युवतींबद्दल बोलाल तर मला असं वाटतं साधी एक गोष्ट की व्यक्त केलं पाहिजे. आपण सगळं मनामध्ये ठेवायचं. आणि तुम्ही जे विचार केला की त्यांची भाषा समजत नाही, अहो म्हणूनच ते वापरतायत की तुम्हाला समजू नये. पालक आले की ते पटकन वेगळा मेसेज टाकतात की आपल्या आजूबाजूला एनिमीज आहेत, त्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त आता बोलूया नको. काही मुलांनी अशी सेटिंग ठेवलेली असते की ती दुसऱ्यांना दिसत नाही, तर त्या सेटिंगवरून कळतं की आज कशा भाषेत आपण एकमेकाशी बोलायचंय. ठराविक. आणि फेसबुकवरती बघा तुम्ही की त्यांच्या मित्रांना ते त्या वेशभूषेत दिसतात, बाहेरच्या लोकांना ते स्कूल युनिफॉर्म मध्ये दिसू शकतात, आणि ते फक्त फ्रेंड्सनाच दिसतं. मग अशा वेळेला पालकांना काय करायला लागतं की मुलांमध्ये गुप्तहेर सोडावे लागतात की हे काय करतायत आणि काय नाही याची माहिती तुम्ही आम्हाला द्या. त्यामुळे तरुण पिढी जी आहे त्याच्यात जेनझीची जी व्याख्या केली आहे त्यांनी की 98 पासून ते 2012 पर्यंत जन्मलेली जी पिढी की जी मोबाईल बरोबरच मोठी झालेली आहे. पण या जेनझी पिढीच्या बद्दल मला असं वाटतं की ती खूप तंत्रज्ञान स्नेही आहेत, ते खूप अतिवेगाने काम करतात, पण थोडंसं ज्याला आपण म्हणू की फटकळ आहे. त्यांचा एक शब्द नेहमी मी ऐकते, सो व्हॉट. काही वेळेला आई वडील म्हणतात की मी तुझ्यासाठी त्याग केला. काय त्याग केला? तुझे वडील आजारी होते तर त्यावेळेला मी सगळी शुश्रूषा केली. त्याच्यावर ते मूल म्हणतं सो व्हॉट. म्हणजे आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा की आता वडील आजारी असतील तर त्यांची काळजी घेणार नाही ते, असा या सो व्हॉटचा अर्थ घ्यायचा का? त्यामुळे आपल्या पालकांचा विचार किती करायचा आणि मुलांचा विचार पालकांनी किती करायचा याच्यात एक समतोल असला पाहिजे, हे फार आवश्यक आहे. पण त्याचबरोबर या तरुण पिढीमधले व्यक्त करण्याची प्रचंड सर्जनशीलता असणारे अनेक तरुण मुलं मुली मला माहिती आहेत की जे आता मराठीत लिहायला लागलेत, बोलायला लागलेत. ट्विटरवरती तर मला आठवतं एक मुलीने दर एकादशीच्या आधी 10 दिवस वेगवेगळ्या संतांची रूपं चित्रशैलीमध्ये टाकून ट्विटरवर टाकलेली आहे. आणि ती स्वित्झर्लंडमध्ये असतात ती मुलगी जी आहे ती. त्यामुळे या पिढीच्याकडून आशा सोडण्यासारखं अजिबात काही नाहीये. युवा शक्तीमध्ये भारत सगळ्यात पुढे आहे आणि म्हणून भारतावरती सगळ्यांचं लक्ष आहे. आणि म्हणून जिथे जाल त्या ठिकाणी आपल्या पिढीचा केवळ काहीतरी प्रभाव दाखवण्यापेक्षा माणूस म्हणून चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. सुंदर. एकच मुद्दा मला नीलमताईंना सांगायचा आहे की जेवताना खूपच शांत बसलं ना तर बायकोच्या आवडीच्या सगळ्या भाज्या खाव्या लागतात. सर, पुढचं- हा, बोल.
एक म्हणजे खूप छान सुभाषित आहे की शैशवेभ्येन विद्यानाम यौवने विशेषिना वार्धक्य मुनिवृत्तीनाम योगतांते तनुत्यजाम. या कॉन्टेक्स्टमध्ये या संदर्भानं मला एवढंच सांगायचं आहे की भाषेबरोबर निसर्ग खूप महत्वाचा आहे. आपण निसर्गाकडे गेलं पाहिजे. म्हणजे आमचं बालपण हे शेतात गेलं. म्हणजे 3-3 दिवस आम्ही संयुक्त कुटुंब पद्धती, त्याच्या दोन्ही बाजू असतात. पण 2-2, 3-3 दिवस आमच्या आई वडिलांची भेट पण व्हायची नाही. आम्ही कुणाच्या भावकीत, कुणाच्या घरी जेवतोय, कुणाच्या घरी झोपतोय हे पण माहित नसायचं. पण ते जे आमच्यावरती म्हणजे त्या मातीत झालेले संस्कार आहेत ना, आणि तो म्हणजे मनगटामध्ये जी रग तयार झाली आहे ती आजपर्यंत, म्हणजे मी आता 53 वर्षाचा आहे पण 42 किलोमीटर मॅरेथॉन धावतो, कारण मी त्यावेळेपासून म्हणजे मसल्स, लिगामेंट्स, टेंडन, जॉईंट्स हे व्यवस्थितपणे प्रशिक्षित केलेले आहेत. त्यामुळे इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं आहेत. कृपया आपलं शरीर आणि मन हे बळकट करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. शैशवेपण विद्यामान म्हणजे आता या वयात अभ्यासच केला पाहिजे. यौवनामध्ये तुम्हाला सगळ्या विषयांचा आनंद घेता येणार आहे. मुनिवृत्ती ही वार्धक्य अवस्थेत असलीच पाहिजे. लहानपणीचा खुळखुळा तरुणपणी आवडत नाहीये. तरुणपणी जर शिट्ट्या कुठे वाजवत असेल, म्हातारपणी वाजवल्या तर मग तुमच्याकडे वेडा आहे म्हणून फिरतील, बघतील लोक. आणि योग तांदे तणुत्यजाम. योग योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नसतंय. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी या सगळ्या अष्टांग योगातल्या प्रक्रिया आहेत ना, आपल्या सगळ्या सांस्कृतिक धरोहर ज्या आहेत त्यामध्ये एवढी ताकद आहे. कृपया शरीर आणि मनावरती योग्य आपल्या यापासून ज्या सवयी आहेत, कारण तुमचे शब्द हे विचारात येत असतात. शब्दावरनं तुमच्या कृती ठरतात, कृतीवरनं तुमच्या सवयी ठरतात आणि सवयीवरनं तुमचं चारित्र्य ठरत असते. त्यामुळे या शब्दांच्या, विचारांच्या, कृतींच्या, सवयींच्या आणि चारित्र्याच्या सगळ्या चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न, मजा केली पाहिजे याबद्दल दुमत नाहीये. परंतु मग आता मी 53 वर्षी, मला सहज आमचा अॅन्युअल मेडिकल चेकअप असतो म्हणून आमची सिटी एनजीओ पण केली. माझं हृदय 0 कॅल्शियम डिपॉझिट आणि सगळ्या आर्टरीज म्हणजे एकदम 20 वर्षाच्या मुलांसारखे आहेत. माझं हूप, तुमच्या हातात हूप घड्याळ आहे, टेक्नॉलॉजीचा वापर आहे. हूपचं एज माझं 53 वय असलं तरी माझं 46 वय दाखवतं. म्हणजे तुम्ही हे रिव्हर्स एजिंग सुद्धा करू शकता जर चांगल्या सवयी असतील तर. त्या सवयींवरती मला वाटते लक्ष द्यावं. पण याला जोडून एक मुद्दा मांडतो. मन आणि मनगट जर मजबूत करायचं असेल तर मोबाईल सोडावा लागेल, तरच ते होऊ शकेल. हा यातला बिंदू आहे. निलमताई, आपल्याला एक बोलायचं आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये जनरेशन इक्वॅलिटी, पिढी समानता हा एक विषय जगभर चर्चा होतीये की आधीच्या पिढ्यांनी जे काही साध्य केलं, मग ते संस्कृती असेल, कायदे असतील, यशोगाथा असतील, त्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून स्त्रियांच्या चळवळीने तर युनायटेड नेशन्स मध्ये संपूर्णपणे 1 वर्ष सर्व त्यांची हँडल्स जी होती सामाजिक विषयावरची, ती तरुण मुलींना वापरण्यासाठी म्हणून प्रदान केलेली होती. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक अतिशय चांगला GR काढलेला आहे. खरं तर देवऱ्यांचं काम मी करते, मराठी भाषा युवक मंडळ स्थापन करणं आणि त्याला अनुदान. तर तुम्ही ज्या ज्या शाळा कॉलेजेसमधून आलेले आहात, एक मला वाटलं बरं का, हात वर केल्यावर सगळ्यांनी आनंद वाटला मराठी भाषेचे लोक. पण मला वाटतं मराठी विश्व संमेलन म्हटल्यावर फक्त मराठी शाळातलेच लोक आले असतील का काय. त्याच्यामुळे आपलं विश्व संमेलन मराठी शब्द असल्यामुळे इथे आपलं बहुमत दिसतंय. पण समाजामध्ये आपल्याला जे आपले 4-5 मराठी न बोलणारे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना गोड बोलून प्रेमाने मराठी भाषेत शिकायला लावणं, त्यांचं हळूहळू सकारात्मक भूमिका करणं, निदान कोणी मराठीत बोललं तर त्याला न हसणं, किंवा इंग्रजी चुकीचं बोललं तर त्याच्यावरती त्याची टवाळकी न करणं, या सुद्धा सुरुवात म्हणून चांगल्या गोष्टी आहेत. दुसरा माणूस जर का हिंदीत बोलायच्या आधीच आपणच हिंदीत बोलायला लागतो, तर ते मराठीत नाशिक, पुणे हे ते महाराष्ट्रामध्ये आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि मध्यंतरी मी पटण्याला गेले तर मला तिथे नवीन काहीच वाटलं नाही, कारण मुंबई पटण्यासारखीच झाली आहे. काहीच त्याच्यामध्ये फरक मला दिसला नाही, इतकं समान गोष्टी झालेल्या आहेत. तर ही युवक मंडळं करणं आणि तरुण पिढीमध्ये मला असं वाटतं की आपली स्त्री पुरुषांची एकमेकाशी वागायची पद्धत ही बदलली पाहिजे. समानता ही आवश्यक आहे. समानतेमध्ये सन्मान आला, त्याचबरोबर नकार पचवणं आलं, त्याचसोबत सौंदर्याची व्याख्या सुद्धा येते की त्यामध्ये काय सौंदर्याची व्याख्या आहे.
म्हणजे गोरं दिसण्याचं क्रीम लावणं, त्याच्यातून दोघांनी पुरुष पण वापरतात बरं, मी पाहिलं काही काही मुलं उजळ होण्यासाठी म्हणून. तर त्याच्यावर खरं तर बंदी आलेली आहे. तर आपणच सगळे गहू वर्णाचे लोक आहोत, तर अशा वेळेला जगात आपल्याला तर गहू वर्णाचेच लोक मानतात. अशा वेळेला किती गोरेपणाचं वेड घ्यायचं. आणि इतर कृष्णवर्णीय लोक जर का आफ्रिकेतले वगैरे भेटले, तर मला त्यातल्या बऱ्याचशा मुलींनी सांगितलं की आम्ही टेबलवर बसलो असलो तर कुणीही भारतीय आमच्याशी बोलायला येत नाहीत. म्हणजे जगामध्ये आपली अशी ओळख चांगली नाही आहे. त्यामुळे वर्ण, लिंग, स्त्री पुरुष याच्यामधलं सुद्धा एक कुठेतरी जो दुजाभाव असतो तो बदलला गेला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे घरात तुम्ही राहता तर घरातल्या कामांची लाज वाटता कामा नये. ते फक्त मुलीच करणार आणि आम्ही चहाचा हा कप सुंदर. सुद्धा हात लावणार नाही. आता मराठवाड्यातली वगैरे मुलं मला माहिती आहे, ती एकटी शिकल्यामुळे त्यांना सगळं येतं, चपाती भाकरी सगळं. पण ती बायको आल्यावर काही करत नाही त्या गोष्टी ज्या आहेत त्या. पण तरुण पिढीमध्ये परदेशी गेल्यावर आणि आत्ता सुद्धा मी अनेक लोक बघते की पुरुष सुद्धा एकदम चांगले कुक झालेले आहेत, पण ते स्वयंपाक करताना ते शेवटी बायकोला सिद्ध करून देतात की मीच तुझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करतो. अशा बदलत्या पिढीच्या बरोबर आपण हे काम करताना या गोष्टी स्वीकारणं सुद्धा सोपं नाहीये. कारण मुलांनी जावयानी काम केलं तर बरं वाटतं बाईला, पण मुलगा काम करायला तर बायको सुनेसमोर पुढे पुढे करतोय वाटतं. त्यामुळे तरुण मुला मुलींची जी स्वप्न आहेत, ज्या अपेक्षा आहेत, त्यानुसार असलं पाहिजे. दुर्दैवानी अभिजित, नवीन लग्न झालेल्या मुली सुद्धा हुंड्यामुळे आत्महत्या करतायत अशी गोष्टी दिसत आहेत. तर या बाबतीमध्ये सुद्धा आपण पुनर्विचार केला तर आम्ही तरुण म्हणायला किंवा अजून प्रागतिक म्हणायला, अजून पुढच्या पिढीचे जायला म्हणून आहोत जाणारे, हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये या युवक मंडळांचा जो GR आहे त्याच्यानुसार काही ठिकाणी युवक मंडळांनी आणि वृत्तपत्रांना मला आवाहन करायचंय की युवकांसाठी आणि युवतींसाठी जेवढी व्यासपीठं असतील तेवढं त्यांना मराठीमध्ये लिहिण्यासाठी प्रोत्साहन वाटेल असं मला नक्की वाटतं. अगदी बरोबर आहे नीलमताई, तुम्ही फार समर्पक शब्दामध्ये स्त्री पुरुष समानतेचं उदाहरण दिलं. परंतु आता तंत्रज्ञानाने त्याचं उत्तर शोधून काढलंय असं मला वाटतं. मी एकदा हिंजेवाडीत गेलो होतो सर. तिथं सगळे IT मध्ये शिकणारे तरुण तरुणी राहतात. लग्नानंतरही ते घरी असल्यानंतर स्विगी आणि झोमॅटोहून जेवण येतं, त्यामुळं त्यांना त्यांच्या आवडीचं खायला मिळतं. हा प्रश्न आहे. भांडी कोण धुतं हा प्रश्न आहेच आहे तिथे. तर त्याचं अजून उत्तर मला नाही मिळालेलं. ठीक. तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. इथं प्रशासन आणि शासनातील 2 दिग्गज व्यक्ती बसलेले आहेत. विधिमंडळात नीलमताईंनी 2 दशकापेक्षा जास्त काम केलंय. त्यांच्याकडे एक संकल्पना आहे, तारांकित प्रश्न. तो तारांकित प्रश्न आला की सगळं सभागृह भरून जातं, कारण सगळ्यांना उत्सुकता असते की त्याचं उत्तर काय मिळतं. तर मी 2 प्रश्न विश्वासजींना विचारणार आहे तारांकित, आणि 2 नीलमताईंना विचारणार आहे. तर विश्वासजी, तुम्हाला प्रश्न मी विचारतोय की तुम्ही प्रशासनात काम करत असताना अजूनही प्रशासनावर इंग्रजांचा पगडा आहे. परंपरा, लिखाण सगळं बऱ्यापैकी इंग्रजीत आहे. तिथं जेव्हा मराठीत एखादी गोष्ट येते आणि ते शब्द आपल्याला पटकन आठवत नाहीत, कारण मराठी शब्द हे थोडे आपल्याला अवघड वाटतात इंग्रजीपेक्षा, अशा वेळी तुमच्या समोर असं काही उदाहरण आहे का की मराठी शब्द आला आणि एखादी घटना, एखादा प्रसंग बदलून गेलेला आहे? प्रशासनावरती इंग्रजीचा पगडा आहे हे निर्विवादपणे सत्य आहे, हे आपण स्वीकारलं पण पाहिजे. परंतु असं नाही आहे, आपण त्यात योग्य आणि चांगले बदल सुद्धा केलेले आहेत. आपले पूर्वीचे कायदे सगळे इंग्रजीतच होते. मुंबईमध्ये गुन्ह्याची प्रथम खबर सुद्धा इंग्रजीतच लिहिली जायची. आता मुंबईतलं सगळं पोलिसांचं कामकाज हे मराठीतून झालेलं आहे. वा, सुंदर. त्याच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. माननीय अरविंद इनामदार सरांचा या शहराशी खूप ऋणानुबंध आहे. त्यांनी पहिल्यांदा 3 पोलीस मॅन्युअल आहेत ती आमची मराठीत करून घेतली, ते ज्यावेळेला पोलीस महासंचालक होते. आणि आता कायदे पण पहा ना, म्हणजे पूर्वी शिक्षा हा मूलभूत पाया असणारे कायदे, म्हणजे आमचा IPC, CRPC, इंडियन इव्हिडन्स ऍक्ट. आता त्या कायद्यांची नावं सुद्धा न्याय त्याच्यात फोकस केलेला आहे. म्हणजे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे 2025ला हे कायदे आलेले आहेत. त्याचा सुद्धा परिप्रेक्ष्य आजच्या काळाशी कसा सुसंगत राहील या दृष्टीनं बदललेला आहे. त्यामुळं
निश्चितपणे मराठीतनं अनेक शब्द अडखळतात आणि इंग्रजीत आम्हाला ते पाहावे लागतात. म्हणजे त्यामुळं अशा काही मला घटना आठवाव्या लागतील की ज्यातनं, पण संभ्रमावस्था बऱ्याचदा असते आमच्याकडं. मी एक म्हणजे विनोदाचा भाग म्हणून सांगतो की माझे एक हेड कॉन्स्टेबल, आमच्या आयजी, कोल्हापूरला मी आयजी होतो, त्यांनी तिथंच एसपीच्या ऑफिसच्या शेजारी वैकुंठभाई मेहता नावाची एक संस्था आहे, सहकारी संस्था आहे, आणि त्याचं खूप चांगलं गेस्ट हाऊस आहे. तर त्यांनी त्या आमच्या हवालदार जे नेहमी काम करायचे त्यांना म्हटले की जो हे तो कल का मेरा ये वैकुंठ भाई का रिझर्वेशन करके लेके आओ. तर त्या हवालदारांनी आयजीच्या नावावर वैकुंठ स्मशानभूमीचं रिझर्वेशन करून वा. त्यामुळे काही प्रसंग म्हणजे असे पोलीस जीवनामध्ये दहचा माग बऱ्याचदा होत असतो. म्हणजे मी आता नवीन नवीन एसपी झालेलो होतो आणि माझं ऑफिस आणि घर चिकटूनच होतं. शेजारी एसपी आणि एसपीचं ऑफिस आणि घर हे नेहमी जवळजवळ असतो. आणि आमच्या होम डीवायएसपी होत्या त्या रिटायरमेंटच्या वर्षावर होत्या, म्हणजे एकदम सिनियर होत्या त्या. आणि मी घरातून आलो आणि घरात बायकोशी काहीतरी कार्यक्रमावरनं काहीतरी झालेलं होतं, त्यामुळे मी बायकोची बोलणी खूप ऐकलेली होती. मी पण अदबात बोलून ऑफिसला आलेलो होतो आणि समोर कंट्रोल रूमचा रिपोर्ट आला म्हणून मॅडम दिसल्या आणि मॅडमला मी माझे सगळे बायकोने ऐकलेले शब्द त्यांच्याकडे पास केले, खूप बोलून टाकलं. आणि नंतर थोड्या वेळ मला जाणवलं की बायकोला मी सॉरी म्हटलं पाहिजे, म्हणून आय एम सॉरी म्हणून हवालदारला म्हणले हे मॅडमला चिठ्ठी देऊन ये. तो गेला होम डीवायएसपी मॅडम कडे, आय एम सॉरी. मॅडम बिचारा लाजत लाजत आल्या, सर सॉरी म्हणायची काही गरज नाही. ते माझी चूक झालेली होती. म्हटलं अशी चूक जर घरात स्वीकारली गेली तर आयुष्य किती सुकर होऊ शकेल. असे प्रसंग घडत असतात. तर एक दुसरा छोटा प्रश्न, जेव्हा तुम्ही आरोपीला चांगला धडा शिकवीन म्हणता तेव्हा तो धडा व्याकरणाचा असतो का कायद्याचा? शेखर साहेब आमच्या इथं बसलेत, ते चांगले धडे शिकवतात वेगवेगळ्या पद्धतीचे. पण मी नगरला एसपी होतो, अहिल्यानगरला. त्यावेळेला 2004ला एक जैन धर्मगुरू तरुण सागरजी महाराज यांना पोलीस मुख्यालयात पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं होतं. त्यांनी खूप छान ओळी सांगितलेल्या होत्या. हिंदीमध्ये त्या, संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं, फर्क केवल इतना होता है संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं. दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है. त्यामुळे आमचा धडा हा कायद्याचा, नियमाचा, अश्रुधुराचा, बंदुकीचा, दंडुक्याचा हा नेहमीच नसतो, तो संकेताचा पण असतो. त्यामुळे आम्ही दोन्ही प्रोएक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह, म्हणजे प्रतिबंधकात्मक आणि नंतर उपाययोजना म्हणून हे दोन्ही प्रकारचं पोलिसिंग करत असतो. त्यामध्ये एन्फोर्समेंट म्हणजे कायद्याची अंमलबजावणी, त्याच्या अगोदर जनजागृती आणि शिक्षण हे आम्ही क्रमप्राप्त आता नवीन एव्हिडन्स बेस पोलिसिंग मध्ये समोर धरलेलं आहे. मॅडमनी एक खूप सुंदर स्त्री पुरुष समानता नावाचं पुस्तक, मी अजूनही ते मॅन्युअल सारखं समोर ठेवतो. म्हणजे महिलांच्या विषयी कायदे काय, त्याच्याबद्दलचं अवेअरनेस करण्यासाठी आम्ही वर्कशॉप घेतो. खूप इथं अनेक मंडळी मला दिसते. मी नाशिकला पोलीस आयुक्त होतो त्यावेळेला आम्ही 8 मार्चला आम्ही जी मॅरेथॉन घेतली त्यावेळेला 24,000 महिला आणि पुरुष धावलेले होते. म्हणजे हे त्या दृष्टीने एक रेकॉर्ड होत. त्यामुळे प्रोएक्टिव्ह आमचे धडे खूप जास्त असतात असं मला वाटतं. मॅडम, सभागृहात तर तुम्ही खूप चांगलं कामकाज करता आणि आता सभागृहाचं सभापतीपद, उपसभापतीपद जेव्हा घेऊन राजदंड घेऊन बसता त्यावेळेला आम्हा सामान्य नागरिकांना प्रश्न पडतो की तिथं जे सगळे पोहोचतात लोक आणि तिथं जे आमचे जनप्रतिनिधी म्हणून जातात, तर ते सगळे जण जे जातात तर तिथं जाऊन ते गोंधळ आणि आरोप हे जास्त करतात. तर हे राजकारणाच्या कुठल्या अलंकारात मोडतात हो? हा जो गोंधळ आपल्याला वाटतो तर त्यांची अर्थातच अपेक्षा असते की काही प्रश्नांवरती त्यांना बोलायला मिळावं. म्हणजे आता उदाहरणार्थ
एखाद्या मंत्र्यांचं काही प्रकरण झालं असेल की पैसे त्यांच्या कार्यालयात सापडले, तर आता अशा वेळेला त्यांना चर्चा करायची असते. पण आमच्याकडे नियम असा आहे की त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे आणि मग मंत्र्यांवर आरोप करायला पाहिजे. किंवा दुसरं एखादी घटना घडलेली असते, कुठे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग 16 तास बंद पडला 8 दिवसापूर्वी, पण तो तारांकित प्रश्न होण्यासारखा त्याची मुदत गेलेली असते आणि त्याच्यामुळे कुठल्या अलंकार म्हणण्यापेक्षा विरोधी पक्ष स्वतःचा विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी आणि धर्म पाळत असतो आणि सत्ताधारी पक्ष जो आहे तो बुद्धिबळाच्या पटावर जसं दोन प्रकारचे व्यूहरचना केलेली असते तशी ती असते. त्यातलं एक सिक्रेट असं की सकाळीच आम्हाला माहिती असतं की आज हे किती वेळ गोंधळ घालणार आहेत ते. आम्ही विचारतो सुद्धा किती वेळा सभात्याग करणार आहात, आणि काही वेळेला 15 मिनिटं थांबायचं कामकाज आम्ही पीठासीन अधिकाऱ्यांनी आणि नंतर सुरळीत काम करायचं असं सुद्धा ठरलेलं असतं अच्छा. त्याच्यामध्ये काय ते. आणि दुसरं असं होतं की एखाद वेळेला मात्र असं होतं की विरोधी पक्षनेता किंवा कोणाकडून तरी अपशब्द वापरला जातो आणि त्यावेळेला मग कठोर भूमिका घेणं सत्ताधारी पक्षाला भाग असतं. मग निलंबन केलं जातं. मग निलंबन 7 दिवसाचं केल्यावरती ते येऊन खाजगीमध्ये दिलगिरी व्यक्त करतात. मग ते 3 दिवसावर केलं जातं. आता हा अपशब्द जो वापरलेला असतो तो मुद्दाम वापरलेला असतो का चुकून गेलेला असतो, हे मात्र तुमच्यासारखेच संवादक चतुर असतील ते शोधू शकतील परिस्थिती पाहून. परंतु अशा वादविवाद होतात. काही वेळेला दुर्दैवाने लोकसभेत मात्र असं दिसतं की चर्चाच केली जात नाही आणि म्हणून विधिमंडळ जे आहे ते चर्चेसाठी आहे आणि ती चर्चा जोपर्यंत होते सगळ्यांना बोलण्याची संधी देणं हे आवश्यक असतं. अजून एक असं की दिवसभर आम्ही जेव्हा पीठासीन अधिकारी म्हणून तिथे चेअरवर असतो तर आमच्या सभागृहाची रचना अशी आहे की बाकावर बसलेली जी आमदार आहेत ते एकमेकात काय बोलतायत हे आम्हाला पूर्ण ऐकू येतं. त्यांना वाटत असतं आम्हाला ऐकू येत नाहीये, पण ते बोलतात ते आम्हाला ऐकू येत असतं. ते म्हणतात आता ताई काही बोलायला देतील असं वाटत नाहीये, ते मी ऐकून ठेवलेलं असतं. मग मी दुपारी त्यांना बोलायला देते तर त्यांना ते बऱ्याच वर्षांनी लक्षात येतं की आपण काय काय बोललोय. पूर्वी असं सुद्धा बोललेलं मी ऐकलेलं आहे आसपासचे आमदार. आता काय हा चिडला म्हातारा, आता काय झालं. तर एकदा एका आमदाराचं निलंबन सभापती आतमध्ये गेल्यावर त्यांनी जे काही अंगविक्षेप केले होते त्याच्यामुळे निलंबन झालेलं. अच्छा. त्यामुळे फार बारीक नजर विधिमंडळावरती आमची असते. पण तरीही मीडियाचं असं प्रेम आहे की काही वेगळं घडलं की मीडिया लगेच खूप छान प्रसिद्धी देतो. दिवसभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा चालली तर त्याच्या 2 ओळी छापून येत नाही, पण एका आमदारांनी आमच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शीर्षासन केलं त्याचा फोटो मात्र टाइम्स ऑफ इंडियाने फ्रंट पेजवर छापला होता. अगदी खरं. आणि दुसरा तुम्हाला तारांकित प्रश्न असा आहे, राजकारणात यशस्वी होण्यासाठी चांगली आश्वासनं देता आली पाहिजेत का कुणाचा आशीर्वाद पाहिजे? राजकारणातलं सगळंच खरं सांगणं म्हणजे योग्य नाहीये असं वाटतं मला. पण दोन्ही आवश्यक असतं. आश्वासन आणखीन आशीर्वादाबरोबर तुम्ही 24/7 24 तास कामाला उपलब्ध लोकांचे असलं पाहिजे. याचं कारण असं की तुम्हाला आशीर्वाद तेव्हाच मिळतो ज्या वेळेला त्यांना त्रास न देता तुम्ही काम करत राहता सातत्याने. सगळंच काम तुम्ही नेत्यांना सांगितलं तर तुम्हाला ते काही स्थान मिळणार नाहीये. आणि आश्वासन तर द्यायलाच लागतं. आत्ता सुद्धा बघा, मी आश्वासन कुठलंच न देता या ठिकाणी बोलले तर असा अर्थ होईल की मी तुम्हाला महत्वच दिलं नाही. आता तुम्ही संवादक आहात, परत मला विश्व मराठीत बोलावलं पाहिजे, परत तुम्ही मला इथे बोलले पाहिजेत, नांगरे पाटलांशी चांगले रिलेशन्स राहिले पाहिजेत. हे सगळं सांभाळूनच माणसाला बोलावं लागतं आणि तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की आम्हाला फार ताशेरे न मारता आमच्यासाठी 4 चांगले गोष्ट बोलले. आणि आश्वासन म्हणण्यापेक्षा नंतर आपले चांगले संपर्क राहावा एवढं तरी किमान वागावंच लागतं, तर 2 दशकं राजकारण करता येतं. वा, सुंदर. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आता मी फक्त दोन्ही पाहुण्यांना एकच प्रश्न विचारणार आहे. एवढी सुंदर चर्चा झाल्यानंतर आता या युवकांनी ज्या पद्धतीनं प्रतिसाद दिलाय, मोबाईल निद्रासनात ठेवून ऐकलेलं आहे, हे सगळं केल्यानंतर या पिढीकडून तुम्हाला एक आश्वासकता दिसते की की मराठी भाषा चालेल, वाढेल, फुलेल असं वाटतं का तुम्हाला? का नाही वाटणार, निश्चित वाटतं. आणि माझ्या मराठीची बोलू कौतिके, अमृताती ही पैजा जिंके, ही सगळी पैजा जिंकणारी पिढी आहे आपली. तर ही नगरी
कुसुमाग्रज नगरी आहे आणि तात्यासाहेबांची भूमी आहे. त्यामुळे शेवटचं त्यांच्या कवितेतल्या ओळी मी त्यांना त्या पिढीला सांगू इच्छितो. ज्यावेळेला 50 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेले होते 1996ला तात्यासाहेबांची ही कविता सकाळमध्ये प्रकाशित झालेली होती की 50ची उमर गाठली म्हणजे स्वातंत्र्य देवता तुम्हाला विनवणी करते आहे, युवा पिढीला विनवणी करते आहे. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनावर जळू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी, हे विसरू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. सुंदर. नीलमताई, या टाळ्या याचं द्योतक आहे की खरंच ही युवा पिढी समर्थपणे मराठी भाषेची परंपरा संस्कृती पुढे नेण्यास समर्थ आहे. तर त्यांना आपण आज काय सांगा? जगामध्ये जर का पाहिलं तर आता आशियामधले जे स्थलांतरित लेखक आहेत त्यांच्याच पुस्तकांना बुकर पारितोषिकं आणि सगळी मोठमोठी पुरस्कार मिळत आहेत. कारण स्थलांतरितांचं जग काय आहे त्याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. आणि युवा शक्ती महाराष्ट्रात आणि भारतामधली ही जगाचं लक्ष आहे की मोठी श्रमशक्ती आणि बौद्धिक शक्ती असलेली ही सगळी पिढी आहे. आणि म्हणून मी आपल्याला असं सांगेन की प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्व करताना एक वाक्य आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास उद्दिष्टांची जी ध्येय आहेत 2030ची, ती कोणालाही मागे सोडायचं नाही. मागे वळून पहा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चला. अशा प्रकारचं काम आपण जर का केलं तर मग आपले मित्र मैत्रिणी यशाच्या नंतर हरवून जाण्यापेक्षा सगळेजण बरोबर आपले चालू शकतील. आणि आता विश्वात्मके देवे जसं ज्ञानराजांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर वसुंधरा विश्व पुढे नेण्यासाठी आज विश्व मराठी संमेलनात जे आलेले आहेत नागरिक मान्यवर आणि व्यक्ती, ते तुम्ही स्वतः ज्ञानदेवांचे दूत आहात असं धरून त्या ठिकाणी मराठीचा आणि भारताचा ध्वज पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा. हा भारतीय आहे, हा मराठी आहे म्हणून असा करतोय, असा कुठलाही द्वेष कुठलंही आपल्यावरती आक्षेप येणार नाही अशा पद्धतीने आपली भूमिका ठेवा असं मी आपल्याला आवाहन करीन. आणि तुम्ही ते नक्की कराल असं मला तुमच्या प्रतिसादावरून वाटतं. दोन्ही पाहुण्यांनी अतिशय सुंदर अनमोल विचार आपल्या समोर मांडले. त्यात फक्त मी एकच गोष्ट जोडून थांबणार आहे. पानगळ हा जसा निसर्गाचा नियम आहे तसं पालवी फुटणं हा सुद्धा निसर्गाचा नियम आहे. झालेली पानगळ एकदा होऊन गेली की ती पालवी उद्या फुटणारच आहे. त्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला त्या पालवीसाठी तयार व्हायचंय. त्याला विचारांचं, शब्दाचं, भाषेचं खत पाणी टाकायचंय. तर ही भाषा अजून बहरेल एवढा आशावाद व्यक्त करून मी थांबतो. आपल्या सर्वांचे आभार. आणि दोन्ही पाहुणे इथं आले आणि त्यांनी विचार मांडले त्यांचेही आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.